फेकला तुझ्यामुळे तथागता उजेड भेटला तुझाच धम्मगंध दरवळे चहू कळे तुझ्याच मंडपात या गाव नाचला तुझ्यामुळे तथागता उजेड भेटला। आपणा सर्वांना मनपूर्वक जय भीम करतो आणि भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो। भीम नवयुवक मित्रमंडळ गिरगव्हाण द्वारा आयोजित हा 2 दिवसीय धम्म परिषदेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला माझ्या काही विद्यार्थ्यांचे म्हणजे माझे सगळे विद्यार्थी अत्यंत तरुण मुलं या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आहेत। मागच्या वर्षी 1 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी घेतला 1 जानेवारीला, त्या ठिकाणीही मला बोलावलं होतं आणि मग या वेळेला त्यांनी ठरवलं की 2 दिवसाची आपण भव्य धम्म परिषद घ्यायची आणि मग वेगवेगळे कार्यक्रम कशा पद्धतीनं तयार करायचे त्या संदर्भात आमची चर्चा झाली। त्यांना अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन माझे गुरुवर्य आदरणीय बापूरावजी रंगारी, त्याचबरोबर आमचे काका सीताराम मोहोळ लोणारे साहेब यांनी केलेला आहे। मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होत आहे माझे काका दिवंगत रमेशजी रंगारी यांची। मागच्या वेळी ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते, परंतु मागे त्यांचं दुःखद निधन झालं, ते या ठिकाणी नाही आहे। या निमित्ताने त्यांनाही आदरांजली अर्पण करतो। कालही वाहिलेली आहे याच ठिकाणी श्रद्धांजली त्यांना। मग माझ्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आली होती, ती म्हणजे कवी संमेलनाची। म्हणजे सर्व कवींना बोलवायचं आहे। म्हटलं एखाद्या वक्त्याला बोलावणं फार सोपं काम नाही आणि सगळ्या कवींना एकत्रित करणं हे खूपच कठीण काम आहे। आणि इतके सगळे कवी तुम्हाला स्टेजवर दिसून राहिले, तुम्ही पाहिलेलं आहे, ते दिवसावरून आलेले आहे, अमरावतीवरून, बडनेरा, यवतमाळ, म्हणजे आपल्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे कवी आहेत। मग कवीची मोठी यादी आपल्याकडे असते, कोणत्या कवीला बोलवायचं, कोणते येऊ शकतात। अनेक कवी असे असतात की त्यांची आपण नावे वारंवार टाकतो पण ते येत नाही। तो विश्वासातले काही कवी असतात आपले, जेणेकरून त्या ठिकाणचा कार्यक्रम हा यशस्वी झाला पाहिजे, हा आपला उद्देश